तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी माहिती काढली. आता एवढ्या रात्री सारंग सर कुठे गेले असतील? माझ्या जीवाची एवढी धाकधूक का होऊन राहिली? विठ्ठला, तू सारंग सरांची काळजी घ्या. तू आजपर्यंत जो काही मार्ग दाखवलास मी त्या मार्गावरच चालत आले. मला माझा आवाज गहाण ठेवावा लागला. माझं लग्न झालं तेही अपघाताने. सून म्हणून मी या घरात आले, पण अजूनही मला सगळ्यांना स्वीकारलंच नाही. लोकांची मनं जिंकायचं बोललं तर माझ्यावरच आरोप येतो. अजून किती संकटांना सामोरे जावं लागणार आहे विठ्ठला. हा, तू आहेस, तुझं अस्तित्व आहे माहितीये मला काही माहित नाही. तू काही झालं तरी सारंग सरांची रक्षा कर. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस. मी प्रार्थना करते तुझ्याकडे. ते दोघं आई बाबा, ते उद्योगपती वगैरे कोणी नाही आहेत. आई बाबांना भेटून काय करणार? लग्नासाठी मागणी घालणार आहात मला? सध्या ते बँगलोरला असतात. आणि महत्वाचं म्हणजे ते नवरा बायकोही नाही आहे. थोड्या पैशासाठी मिळेल ते काम करायला तयार होतात. ज्युनियर आर्टिस्ट आहेत. या ऍक्च्युली बाबा खूप डाऊन टू अर्थ आहेत. त्यांना असं कोणाला दुखवायला आवडत नाही. हो की नाही बाबा? त्यांची सवयच अशी. काही चुकलं असं वाटलं तर सॉरी बस म्हणून टाकायचं. काय झालं? कसला विचार करतोस? हां नाही काही नाही. तुला सांगण्यासारखं नाही येते. म्हणजे आय मीन तुला सांगितलं तर तुला राग येईल, आवडणार नाही ना, म्हणून म्हटलं. बाकी काही नाही. हे बघ नील, जे बोलायचंय ते क्लिअरली बोल. मला या घरात आणखी ड्रामा नकोय नील, प्लीज. ओके. ऐश्वर्या, ती सावली, ती मला जेन्युइन वाटते. म्हणजे तिच्या बोलण्यावर. एक मिनिट. जे बोलणार आहेस ते बोलायची हिम्मती करू नकोस. ती मुलगी खोटी होती, आहे आणि कायम खोटी राहणार. जगन्नाथने तिला आपल्या घरात मेहंदळे कुटुंबाचं नुकसान करायला पाठवलंय, कळतंय का? म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो, कारण तू त्या मुलीला ऑलरेडी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंयस. सोड जमते. एक मिनिट, का जाऊ दे? म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये तर, पण मॉमवर आहे ना? मग मॉमचं पण सेम मत आहे. आणि जर तुमचं काही वेगळं मत असेल ना मिस्टर नील मेहंदळे, म्हणजे सिम्पथी अँड ऑल दॅट क्रॅप, तर तुम्ही जायचं मॉमकडे आणि सांगायचं की तिचा स्वभाव किती छान आहे, ती किती प्रामाणिक आहे, किती खरी आहे. तिला प्लीज सारंगच्या रूम मध्ये एंट्री द्या. जा जा जा. ऐश्वर्या, तसं नाही. जो माणूस स्वतःच्या बायकोसाठी स्टँड घेऊ शकत नाही त्याच्याकडून मी आणखी काय एक्सपेक्ट करणार? कुठला विषय कुठे? इनफ इनफ. हे माझे बाबा मनोहर प्रधान. मनोहर प्रधान. हॅलो 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 हॅलो. अस्मी खरी होती की खोटी? खरी होती की खोटी? पूर्ण खोटी. पूर्ण खोटी.
तुझ्या आयुष्यात मीच तिला आणलं. दादा बघितलं ना चंद्रकांत मेंदळे चुकली ना तुमची सून आता तरी चुकली आहे ना मान्य करताय ना तुम्ही तुला एक विचारू का? तुला तुझ्या लाईफ पार्टनरकडून काय अपेक्षा आहे? सारा ज्या मुलीसोबत तुझं लग्न होईल ती खरंच खूप लकी असणार आहे, यात वादच नाही. अहो ऐका ना. ऐकतोय. सावली जगन्नाथजींच्या घरी जाण्यापूर्वी माझ्याशी बोलली होती. म्हणजे सरळ सरळ परवानगी नाही, पण मला होता थोडा अंदाज. का करतेस तू हे अमृता असं? का त्या मुलीचा पुळका येतोय एवढा तुला? का त्या मुलीच्या पुढे पुढे करते? माझ्या भावाच्या चेहऱ्याकडे एकदा तरी बघितलंस तू? हात जोडतो तुझ्या समोर बाई. हे घर या लग्नापूर्वी जसं होतं ना तसंच असू दे प्लीज. आज तुझ्यामुळे या घरातला सर्वात मोठा मुलगा असून सुद्धा मला कुठलाही मान नाहीये. बिझनेसमध्ये कुठलेही डिसिजन घेता येत नाहीये. मी फक्त एक्झिक्यूट करतोय. आज आपल्यात काही नीट चालू नाहीये आणि तुला त्या मुलीचा पुळका येतोय. हे सगळं का घडते माहितीये अमृता? कारण तुला मूळ नाही. आणि हे जर सगळं असंच चालत राहिलं तर हे आपल्यातलं नातं आहे ना
ते सुद्धा एक दिवस संपून जाईल. सारंग सर कुठे लावली गाडी इथे? अरे लागलं असतं तर म्हणजे माझ्या आयुष्यासारखं उद्ध्वस्त झालं असतं. उद्ध्वस्त झालं आयुष्य सगळं माझं. कारण मला माहितीच नाही की काय करायची. याआधी ना तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नव्हतं, पण माणूस की म्हणून मी बोलायचो तुझ्याशी. पण खरं सांगू, आता माणूस म्हणून सुद्धा ना विश्वास संपलाय तुझ्यावरचा. आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय. पुढे नाही इकडे जायचं. काय करू माझ्या आयुष्यात? प्रेम प्रेम मस्त प्रेम माणूस स्वार्थासाठी करतो. प्रेम प्रेम आयुष्यातच माणूस स्वार्थी आहे. स्वार्थी बाकी काही नाही. समाधान प्रेम आलो मी घरात. या घरात पहिल्यांदा असं कोणीतरी पिऊन आलंय. आयुष्यात सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा घडतात नाही का? पहिल्यांदा प्रेमात पडतो आपण. म्हणजे प्रेमात पडायचं कसं हे सगळ्यांनी शिकवलं, पण सक्सेस नाही मिळालं तर काय करायचं कोणी शिकवतच नाही. खरं प्रेम मिळाल्यावर काय करायचं हे सगळ्यांना माहिती आहे, पण खोटं प्रेम मिळालं काय करायचं? आनंद आनंद आनंद, सुख सुखात राहा. दुःख आल्यावर करायचं काय? माझ्या आयुष्यात दुःख आलंय म्हणजे आयुष्यात चढायला सगळ्यांनी चढायला शिकवतात आयुष्य, पण उतरताना काय करायचं कुणाला माहितीच नाही. आई शिकवते मला सगळं. आई सारंग सर चला आपण वर जाऊयात. चला चला वरच जाऊ आपण आयुष्यात. आणि वरच जायचं, खाली उतरायचं नाही. सगळ्यांनी सांगितलं वर जायचं, वर जायचं. मी आरशात बघणार नाही कारण त्या आरशात सौंदर्य आहे. आणि तुम्ही सौंदर्याच्या मागे जर गेलात ना तर सगळं उलटं घडतं.
अस्मी, खूप प्रेम केलं मी तुझ्यावर, जीवापाड प्रेम केलं, निस्वार्थीपणाने प्रेम केलं. हे सगळे म्हणतात की तुला विसरून जा. कसा विसरू मी तुला? नाही विसरू शकत मी तुला अस्मी. प्रेमाचं नाव जरी काढलं तरी तुझा चेहरा आठवतो मला. माझ्या प्रेमाची भाषाच तू आहेस, माझ्या प्रेमाचा चेहराच तू आहेस. तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण मला आठवतातच. मी माहिती आहे मला, तुला आठवत नसतील. खोटी आहेस ना तू, मला आठवतं. सारंग सर, तुम्ही किती चांगले आहात. आजच्या या जगात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून नाती तुटतात, माणसं वेगळी होतात, एकमेकांशी बोलायची बंद होतात. आणि इथे तुम्हाला माहिती आहे त्या मुलीने तुम्हाला फसवलंय, तरी तुमचं तिच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. इतकं शुद्ध, इतकं निरागस प्रेम. माहिती आहे मला तर एकाच गोष्टीने आधार मिळू शकतो, तुझं गाणं. तारा, तारा, मला तुझं गाणं ऐकायचं. पण जेव्हा जेव्हा मी ताराचं गाणं ऐकतो ना, स्वर्गीय आनंद मिळतो. माझ्या आयुष्यात आता एकमेव प्रेम आहे, वाळवंटात हरवलेल्या माणसाला पाण्याचा झरा सापडल्यानंतर तसं तुझं गाणं आहे माझ्यासाठी. मला तुझं गाणं ऐकायचंय. तारा, तुझं गाणं ऐकायचं आहे मला. तुझं गाणं ऐकलं की या दुःखातून मला शांतपणे झोप लागेल. तुझं गाणं तारा. सावली, एखादं गाणं गाशील प्लीज? विठ्ठला, काय संकट आलं माझ्यावर. कशी बाहेर पडू आता मी यातून?